पुढची बातमी पाहूयात। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 28 तारखेला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केलंय। तर यातील दोषी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 17 दिवस होत आहेत आणि याच अनुषंगाने जर पाहिलं तर पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केलेली आहे। उर्वरित आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी सर्वच पक्ष संघटना असतील, देशमुख कुटुंब असतील, ते आक्रमक देखील असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या संतोष देशमुख यांची मुलगी आपल्याबरोबर आहे। दीदी, काय सांगशील, आज जवळपास 17 दिवस होत आहेत या संपूर्ण घटनेला, हा नेमका तपास कशा अनुषंगाने चाललाय यावरती आता तुम्ही समाधानी आहात का? समाधानी तर म्हणजे नाहीच, कारण की आज 17वा दिवस आहे तरी पण 4च आरोपी अटक आहेत। आणखी ते 3 राहिले ते तसेच आहेत। मी एवढीच मागणी करते की लवकरात लवकर तुम्ही त्यांना अटक करा आणि पुढील कारवाई लवकरात लवकर चालू करा। प्रत्येक पक्षातील संघटनातील लोक येत आहेत, तुम्हाला धीर देण्याचा प्रयत्न करतायत, मात्र सरकारकडून तुझी अपेक्षा काय आहे, तुमची अपेक्षा काय आहे देशमुख कुटुंबाची? त्यांच्याकडून अपेक्षा हीच की लवकरात लवकर तुम्ही आरोपींना अटक करा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा निघतोय, त्याच अनुषंगाने बैठक झाली। त्या बैठकीत तू स्वतः होती, काय बैठकीत ठरले नेमकं? बैठकीत ठरलं की बीडमध्ये आपण मोर्चा काढणार आहोत 28 तारखेला। मी सर्वांना एकच विनंती करते की आम्ही पण सर्व तिथे येणार आहोत मोर्चासाठी। तसेच तुम्ही मोठ्या संख्येने त्या मोर्चामध्ये सहभागी होऊन माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या, मी एवढीच अपेक्षा करते। निश्चितच ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, परंतु आज देशमुख कुटुंब असेल त्याला संपूर्ण जण धीर देत आहेत। पण आज देशमुख कुटुंबावरती नेमकं काय घडतंय, काय असं वाटतंय आता देणं गरजेचं आहे? काय म्हणजे सगळे दुःखात आहेत आणि सगळ्यांना एकच हे की म्हणजे माझे वडील कोणासोबत अन्याय करत नव्हते, त्यांना पण लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। आणि जे आरोपी आहेत म्हणजे जे राक्षस वृत्तीचे लोक आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करून म्हणजे जी शिक्षेची पुढील कारवाई ती लवकरात लवकर चालू करावी। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह मी विकास माने, लोकशाही मराठी, मस्साजोग, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।